हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामी भाजी ब्लॉग. तर आज आहे दिवाळीच्या नंतरचा दुसरा दिवस. तर आम्ही इथे वैदेहीच्या गावाला आलेलो होतो, म्हणजेच माझ्या नंदेच्या गावाला आम्ही इथे आलेलो होतो. तर हे आहे वैदेहीचं घर. इथे छान अशी सुंदर रांगोळी काढायची होती. आता संध्याकाळची वेळ होती. इथे खास लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच्या नंतरचा जो दुसरा दिवस असतो, त्याला गाई गोदण्याचा दिवस असे म्हणतात. तो खेड्यामध्ये छान पद्धतीने केला जातो. बघा इथे किती छान असं रोडवर वगैरे हे काढलेलं आहे, रांगोळ्या वगैरे. आता इथून छान वाजत असं बैलांना वगैरे नेलं जातं, गायांना वगैरे नेलं जातं. छान त्यांची पूजा वगैरे केली जाते, त्यांना छान रंगवलं जातं. तर अशी पारंपरिक पद्धतीने इथे गाय गोदण्याचा दिवस साजरा केला जातो. संध्याकाळ झाली होती. आता आम्ही इथे छान मुलांचे फटाके वगैरे फोडणं सुरू होते. माझा भाचासुद्धा पुण्यावरून आलेला होता. इथे सारांशसुद्धा फुलझाडी वगैरे उडवत होता. इथे छान आम्ही अशी रांगोळी काढलेली होती माझ्या नंदेकडे. ही वैदेहीने काढलेली रांगोळी आहे. तर दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचा दिवस होता. ताई आणि सगळेजण इकडे आमच्याकडे आलेले होते. तर आता इथे वैदेही आमच्या घरी आलेली होती ताईसोबत. तर इथे छान सारथकला ओवाळत होती. तर वैदेही ही 5 भावांमध्ये एकटीच आहे, त्याच्यामुळे जास्त लाडाची आहे. माझे 2 मुलं आणि माझ्या जावेचे 2 मुलं आणि तिचा भाऊ म्हणजेच अथर्व माझा भाचा. तर या 5ही जणांमध्ये ती एकटीच आहे, त्यामुळे जास्तच लाडाची आहे. आता इथे सारांशला ती ओवाळणार होती. राखीसुद्धा ती एकटीच बांधते. छान असा भाऊबीजेचा दिवस आम्ही इथे सेलिब्रेट केला. सुरुवातीला लहानांपासून इथे ओवाळण्याची सुरुवात झाली होती. त्यानंतर तिने अथर्वलासुद्धा ओवाळलं होतं. त्यानंतर ताईंनी माझ्या मिस्टरांना आणि धीरांना ओवाळलं. छान असं आमचं छोटंसं भाऊबीजेचं सेलिब्रेशन इथे झालेलं होतं. फटाके वगैरे मुलांनी छान असे उडवले होते. तर अशा पद्धतीने आम्ही दिवाळी, भाऊबीज आणि गाई गोदण्याचा कार्यक्रम छान असा एन्जॉय केला. तर तुमच्या भागात कसा काय करता ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. पुन्हा भेटू एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.